हॅलो गाईस, तर आपण आधी ते बनवू राहिलो पडदे. आणि कारण की मी मिशोवर आणि ॲमेझॉनवर पडदे पाहिले. पडदे बहुतच महाग आहे. पडद्याचा बजेट आपला बिलकुल नाही आहे. पडदे आहे 400 रुपयाचे थिक पडदे, 400 रुपयाचा 5 फीटचा 2 सेट. तर मग इथे मी माझ्या मैत्रिणींना माझं दुःख सांगितलं. माझ्या मैत्रिणी म्हणजे एवढीशी गोष्ट थांब तुला आम्ही करून देतो. तर मग ही इथे आहे कांचन. कांचन हाय मन. हमको जबरदस्ती कराया जा रहा है. गाईज खोटं बोल राहिली. शुभू हाय मन. दिहाड़ी चाहिए. म्हणजे तर इथं माझ्या मैत्रिणीने डायरेक्ट आपली चादर डिसाईड केली. गाईज माझ्याजवळ चादर होती, ती बहुत जाड होती. म्हटलं चला चादर आहे पैशाचं. नागपुर की है वो, मेरे साथ बहुत बहुत करती थी वो भी. तो मग बहुत जाड़ नहीं है ना, क्योंकि इसलिए वो बहुत बोली. बहुत नाही आहे, सॉरी, जाड. थोडी जाड आहे गाईस. त्यातल्या त्यात जाड होती. सगळ्या चादरातली बहुत जाड ती होती. हे मला म्हणायचं जाड़ों का होतं. जाड़ महाजाड़. तर मग ते आम्ही चादर डिसाईड केली. आणि काय तर मग आम्ही आता सुई दोरी, दुसऱ्या रूममेटची सुई धागा घेऊन आम्ही नाही, मी इथं माझ्या मैत्रिणी 2 शिलाई करून देऊ राहिला मला मोजमाप घेऊन. आणि शुभदाची मानसिक स्थिती सध्या हालावलेली आहे असं मला दिसत आहे. या 4 दिवसापासून शुभदा खूपच विचित्रपणाने वागू राहिली. माझा कंपनीचा माईक म्यूट गलतीनं अनम्यूट झाला. तर ते म्हणते मी भेली इकडे की माईक अनम्यूट झाला. आपण काका बडबड केली ते ऐकलं. ते म्हणते आय एम अंडर वॉटर गुड 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 गुड. तर मग आपण आता भेटू. मी तुम्हाला झाल्यावर दाखवते की पडदा कसा दिसते. ठीक आहे. आणि 400 रुपयाचा पडदा एवढा स्वस्तात उरायला तर मी माझ्या मैत्रिणीला 100 रुपयाची पार्टी देणार आहे. गाईस त्या गल्लीत मी भीक मागायला जाणार आहे, त्यांनी भीक मागायला देणार आहेत. अरे कंटेंट पागल. पगली समझती नहीं है. बाय गाईज.